तर पब्लिक आज आम्ही खूप येडे चाळे गेले. तर गुड नाईट पब्लिक. आज आपल्याला जायचं होतं खेडला शूटला. आज तर एवढ्या उन्हाचं जर्किंग घालून चाललोय मी, कारण माहिती होतं यायला संध्याकाळ होणार म्हणजे बर्फाचा गोळा तयार होणार. तुम्ही काही अर्थ नका समजू. माझ्या सांगण्याचा उद्देश असा आहे की तिकडे खूप थंडी आहे. जरा डोक्यात चांगले विचार आणा कधीतरी. इकडे जंगलात चालू म्हणजे तुमच्या डोक्यातच वेगळा प्रश्न आला असं नाही का? जरा विचार सुधरा विचार. तुमच्या डोक्यात तर तेच आला असं 2 नंबरला चालला की काय? जुन्या काळातली जुनी विहीर दाखवणार आहे आज मी तुम्हाला. त्या विहिरीचं रहस्य तुम्हाला पण माहिती आहे का? कमेंट मध्ये नक्की सांगा. ज्यांना माहिती नसेल त्यांनी कमेंट करा. तर चलो पब्लिक पुढच्या प्रवासला. खरं सांगा इथं फोटो कोणी काढलेत कमेंट मध्ये नक्कीच सांगा. लोक फोटो काढतात आणि आम्ही इथे येडे चाळे करतोय, कारण आम्हाला माहिती आहे जिंदगी एकदाच आहे, म्हणून हसून खेळून एन्जॉय करा. हा डंपर ढाळण एवढा स्पीड मध्ये चालला होता ना, म्हणलं आता हा गेला की डायरेक्ट मी आला. तर पब्लिक आता पोहोचलो आपण लोकेशनवर. हॉटेलच्या आतमध्ये एंट्री काढतात एवढं भारी अँबियन्स आहे ना कडक. तर खरं सांगा पब्लिक अँबियन्स कसं काय? तर गेल्यावर तिथं पहिले तोंड वगैरे धुतलं, फ्रेश वगैरे झालं थोडंसं. हॉटेलचा बाहेरचा आपण लुक बघून घ्या. ज्यांना खेड मधलं हॉटेल चतुर्थी माहिती आहे त्यांनी कमेंट मध्ये नक्कीच सांगा. भाऊनी जेवढा कॉलेजमध्ये अभ्यास केला नसेल तेवढा इथं करतोय बाबा. आमचं शूट वगैरे झालं, आता जेवण वगैरे मागवलं. माझी खुशी बघा तुम्ही तोंडावरची, किती खुश झालोय मी. घरी असलो तर हाताने वाढून घेतो आणि आज जेवण वाढायला डायरेक्ट चायना मॉडेल. इतनी खुशी. पण त्या भाजीमध्ये कच्ची टमाटीच लय होती बाबा. आता त्यांना कोण सांगणार आपण टमाटीच वावरात लावले. दादा भूक तर लय लागली, पण त्यांची न्यू डिश 1 नंबर होती बर का. तुम्ही पण कधी खेळला गेला तर नक्की विजिट करा हॉटेल चतुर्थ. शूट वगैरे झाला, आता चाललो घरी. आता होणार बर्फाचा गोळा तयार. अहो काय अर्थ नका काढू, म्हणजे आम्हाला थंडी वाजणार आहे खूप. तर आलो शिक्रापूर मध्ये कॅफे 1906 मध्ये आलोय. काय पुरी वगैरे सोबत नाही आलो बाबा, भाऊ आहे सोबत. जाणाऱ्यानो जरा विचार नीट करा. भाऊचं डेकोरेशनचं सामान घ्यायचं होतं जरा. चाललो घरी पब्लिक आता. बाय बाय. आमचं एवढं कष्ट बघून मला ते एकच डायलॉग आठवतो, आज कमाएंगा तो कल बैठ के खाएंगा मेरा भाई. ब्लॉग आवडला असेल तर तेवढं फॉलो पण करा की राव.